आपण वचन दुबारा वाचूया. अगे माझे प्रिय, पहा तू सुंदर आहेस, पहा तू सुरूप आहेस. तुझ्या बोडक्याच्या आत तुझे डोळे कपोत असे आहे. जो शेरडांचा कळप गिलात पर्वताच्या कडेवरून झळकतो त्यासारखी तुझे केस आहेत. ज्या कातरलेल्या मेंढ्या धुतल्या जाऊन वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे आणि त्यातली कोणी वांज नाही, त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत. तुझे ओठ किरमिजी रंगाच्या सुतासारखे आहेत आणि तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बोरक्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या तुकड्यासारखी आहे. दाविदाचा जो बुरुज हात्यार खाण्यासाठी बांधलेला आहे, ज्यावर 1000 कवचे वीरांच्या सर्व ढाली टांगलेल्या आहेत, त्यासारखी तुझी मान आहे. हरिणीची जी जुळी, जे 2 हरिणवत्स्य कमळांच्या मध्ये चरतात, त्यांच्यासारखी तुझी 2 स्तने आहेत. शिळोप्याच्या वेळ येईपर्यंत व छाया पळून जातील तोपर्यंत मी बोळाच्या पर्वताकडे व उदाच्या डोंगराकडे जाऊन पोहोचतो. अगे माझे प्रिय, तू सगळीच सुंदर आहेस, तुझ्या अंगी कोणताही डाग नाही. बस. देवों करून हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादाचं करो. बहिणींनो आणि भावांनो, आपण गेल्या हप्त्याला पॉइंट उचललाय का नवरीची आत्मिक सुंदरता. म्हणजे नवरी आत्मिक सुंदरलेली कशी आहे, की जसं लग्नविधीमध्ये आम्ही चांगले दिसण्यासाठी तो वर असेल या वधू असेल तर ते नको त्या स्टाईल करतात का, की आम्ही चांगले दिसावं, आम्ही काहीतरी वेगळे दिसावं म्हणून नको त्या स्टाईल जीवनामध्ये करतात. आता तर येशू ख्रिस्त आज जर आला तर आम्हाला स्वीकारील का नाकारील. कारण लोकांचा एक भ्रम आहे की बाबा चर्च मेंबर झालो किंवा दशवंशचं पाकिट दिलं म्हणजे आम्ही स्वर्ग पाहिला किंवा स्वर्गात गेलो. परंतु मी हमेशा, मी कुठेही माझ्या मीटिंग असो, मी स्पष्ट सांगतो, हा भ्रम कोणी डोक्यात ठेवायचा नाही. जोपर्यंत आपलं जीवन हे परिवर्तित नाहीये, जोपर्यंत मी सच्चाईने वागत नाहीये, जोपर्यंत मी प्रभूचे वचन पाळत नाहीये, स्वर्ग पाहूही शकत नाही. आणि म्हणून हे मोस्टली काय स्वप्न बघतात, अग्नी आणि अग्नीत तडपतो आलो का. प्रभू दाखवतो यार तुमचं जीवन तुम्ही परिवर्तित करा. पण यांना समजतंय का नाही, यांच्या डोक्यात भ्रम आहे. मी या चर्चचा मेंबर, मी त्या चर्चचा मेंबर, हे पास्टर आमचा परिचय, तो पास्टर आमच्या ओळखीचा. पास्टर इथंच राहणार आहेत. मी हमेशा एक उदाहरण सांगतोय, एक रिक्षा ड्रायव्हर आणि एक बिशप. एक रिक्षा ड्रायव्हर आणि एक बिशप दोघेही गेले. बिशपाला गवताचं घर आणि रिक्षा ड्रायव्हरला सोन्याचं घर. अरे तो बिशप म्हणला, देवा मी तर आयुष्यभर तुझी सेवा केली आहे, गवताच्या घरात मला कसं काय ठेवतोस. प्रभू म्हटला, तू जेव्हा संदेश देत होतास ना तेव्हा लोकांना तू झोपी घालीत होतास. लोक फक्त शरीराने तुझ्या जवळ बसत होते पण मस्त गाड झोपत होते. पण रिक्षा ड्रायव्हर जेव्हा लोक चर्चला जातात त्या रिक्षात बसत होते ना, तो अशी गाडी पळवत होता तर लोक रात्र दिवस येशू धावरे मला वाचवरे, म्हणजे तो प्रवास करूपर्यंत माझं नाव घेत होते. आज आमचाही प्रवास चाललाय. आज आम्ही तिसऱ्या मिनिस्ट्रीमध्ये आहोत. आम्ही देवाचा दावा करतोय का दुष्टांचा दावा करतोय हे आम्ही आमचं चेक करावं. आम्ही आमचं चेक करावं, कारण प्रभूचं आगमन नजीक आहे. आणि म्हणून आपण गेल्या संडेला त्याचा पहिला पॉइंट पाहिलाय, सुंदरता. कोणता पॉइंट पाहिला गेला आपल्याला? सुंदरता. की मनुष्य बाहेर रूपात प्रवेशवरती अंतकरण जाणतोय का ज्याच्यात मोठा मुलगा बाहेर रूपाने देखला होता, बाहेर रूपाने देखला होता म्हणून सांगेल त्याला अभिषेक करायला लागला. पण प्रवेशवरती म्हटला आता नाहीये, कारण मनुष्य बाहेर रूपात अंतकरण जाणतोय, त्याचं अंतकरण देवासाठी करेक्टेड आहे, खराब आहे, म्हणून देवाने त्याला नाकारलंय. आज माझ्या जीवनात मी काय करते, माझ्या जीवनात मी काय करतोय? होय, मी प्रभूला स्वीकारले, वचन पाळतो का तो? दुसऱ्याला कशाला बघतोस, दुसऱ्याकडे कशाला बोट दाखवतोस?
तुझं तू काय करतोयस? वचन पाळतोस? कुणाला तुझी दाखवायची गरज नाही. वचन तोडतोस तर दुसऱ्याला बोटं लावायची गरज नाही. कारण हे बायबल स्वार्थासाठी नाहीये. ते आम्हीच सांगतोय. हे बायबल आमचं जीवन परिवर्तित होण्यासाठी आहे. आमचं जीवन चेंज होण्यासाठी आहे. पण लोक त्याचा उपयोग त्यासाठी नाही करत, तर त्या बायबलचा उपयोग स्वार्थपणासाठी करतायत. यांना पाहिजे तसं ते बायबल फिरवायचं, यांना पाहिजे तसं ते प्रभूला फिरवायचं. बायबल त्याच्याविषयी रुजू करते का? नाही बरं, हे लक्षात असू दे. अगर आपल्याला जर तारणात जायचंय तर काय, मी प्रभूची नवरी आहे, होय मी प्रभूची नवरी, तर माझा आत्मिक शृंगार झालाय का? आज माझा आत्मिक शृंगार कसा आहे हा पहिला पॉइंट मी दाखवलाय. कारण हा सलमान राजा हे नवरी आणि नवऱ्याचं प्रेम इथं प्रगट करतोय. नवरा आपल्या नवरीविषयी गवाही देतोय. आज जगीत जीवन जगताना की जसं माझ्यावर नवरा प्रसन्न होण्यासाठी आम्ही काय करतो, नको त्या गोष्टी करतो. मग नवरा पाहायला नंतर हा मुलगी लय सुंदर आहे, दिखाऊ चांगली, हा मुलगा लय देखणं आहे, मुलगा लय चांगला आहे, लय जोडी चांगली मिळाली. देवाच्या वचनाचा विचार केला? नंतर वाकडे व्हायला लागल्यानंतर पालक बेमान आणि देव बेमान. त्यावेळी देव पुढे गेला होता. देवाला विचार केला का? उपवास केला का? उपवास. ख्रिश्चन लाईफ म्हणताय ना, हा फुलफिल आहे ना, हे प्रभूच्या महिमेसाठी मिळेल, कुणा मनुष्यासाठी नाही. आणि म्हणून त्याने पहिला पॉइंट गेल्या हप्त्यात आपण पाहिलंय की सुंदरता. गेल्या हप्त्यात कोणता मेसेज पाहिला आम्ही? सुंदरता. पहिलं वचन मला पाहिजे, बायबल काय सांगते? अगे माझे प्रिय, अगे माझे प्रिय, पहा तू सुंदर आहेस. तू सुंदर आहेस. ती सुंदर शरीराने नाहीये, ती सुंदर अंतःकरणाने हृदयाने. आणि जर अंतःकरणाने सुंदर आहे ना, त्या मेलेल्या गोष्टीसाठी मी देवाचं वचन तोडायला लावणार नाही. त्याच्या जगातल्या गोष्टी आहेत ना, कोणत्या गोष्टी आहेत? मेलेल्या. यांचं जीवन नाहीये, हे लक्षात ठेवा. जर मी वचन तोडायला लावतोय, तोडतोय, तर माझ्यात मरण आहे. तो पास्टर असतो विचाराचो, वचन तोडायला लावतो ना, तर तिथं मरण आहे. कारण त्या चेंजर बागेमध्ये तो दुष्ट टीचर आला आणि त्याने काय केलं? वचन तोडून घेतलंय. आज आम्ही लोकांना वचन बाहेर लावतो, तोडायला लावतो. त्या आम्ही प्रत्येकाने जातायचंय. कारण बायबल सांगते एखादं धार्मिक ते उड्या मारील, पण लास्ट मुमेला जर त्यांनी वचन तोडलं ना, त्याचा नाश होईल, हे बायबल गवाही देते. आणि आज आपण म्हणतो त्याला काय होतंय तेवढ्या पुरतं, मग नंतर आपण कलर चेंज करू, सरडा. हिरव्या झाडावर गेल्यानंतर हिरव्या झाडासारखा, काळ्या झाडावर गेल्यानंतर काळ्या झाडासारखा. हे जीवन ख्रिश्चन जीवन नाहीये. जर मी ख्रिश्चन म्हणत असेल तर बायबल सांगतं मरेपर्यंत तू विश्वासात स्थिर राहा, म्हणजे जीवनाचा मुकुट मिळेल. कलर बदली करणारा ख्रिश्चन होऊ शकत नाही. आणि म्हणून चर्चमध्ये 3 टाईपचे लोक असतात. एक विश्वासणारा, एक भावना विश्वासणारा आणि तिसरा अविश्वासणारा. मग अविश्वासणारा कशासाठी आलेला असतो? जे काही कष्ट तकलीफ आले त्या दूर होण्यासाठी. भावना विश्वासणारा म्हणजे कसा? गोल ऍक्टिंग करणारा. आणि विश्वासणारा म्हणजे मरेल जगेल प्रभू तुझ्या वचनासाठी. त्यातला मी कुठे आहे? त्यातला मी कोण आहे? प्रभूसाठी का दुनियासाठी? आणि म्हणून तुला नवरदेव आपल्या नवरीविषयी गवाही देत आहे की तू सर्वांगी सुंदर आहेस. आता पुढे वचन वाच, बायबल काय सांगते? पहा तू स्वरूप आहेस. तू स्वरूप. स्वरूप म्हणजे चांगलेपण. तुझ्या बुरख्याच्या आत तुझे डोळे कपोत असे आहे. बस. दुसरा पॉइंट बुरखा. पहिला पॉइंट गेल्या हप्त्याला मी टच केलाय, सुंदरता. आता त्यातला दुसरा पॉइंट मी तुम्हाला दाखवतो, बुरखा. काय? बुरखा. बुरखा कशाला इंडिकेट करतोय? लग्न लागायच्या नंतर बुरख्यांच्या उघडणे असते. बालक ख्रिश्चन लग्न लावते, पण बुरखा आपलाच उघडलेला असतो. बायबल या बुरख्याला काय इंडिकेट करते? की तुझ्या जीवनात हा बुरखा आहे. बायबल सांगतं बुरखा म्हणजे
प्रभूचा महिमा. बुरखा या शब्दाचा अर्थ काय आहे? महिमा. आणि म्हणून आज प्रभूने आम्हाला महिमा काय दिलेला आहे, आमच्या जीवनात त्याचा महिमा काय आहे. गळतीकारास पहिले पत्र 11 अध्याय आणि 15 वचन. गळतीकारास पहिले पत्र 11 अध्याय 15 वचन. परंतु स्त्रीने केस लांब राखले तर ते तिला गौरव आहे. राखले. प्रभूला तेव्हा माहित होतं, पावला तेव्हा माहित होतं हे बाप कटन डुकरकट मारतील म्हणून. काय शब्द वापरलाय? स्त्रीने लांब केस राखले तर ते तिला गौरव आहे. तिला गौरव आहे, तिला महिमा आहे. काय? लांब केस. आजकाल लोक काय करतात? आजकाल स्त्रिया काय करतात? चेक करा, हे बायबल आम्हाला आरोग्याच्या जीवनाकडे घेऊन जात आहे, पण जर आम्ही वचन तोडतो तर आम्ही नरकात जाणार हे पक्क. दुनियाला सोपं जाईल एवढं कठीण आपण मी स्पष्ट सांगतोय. कारण जोपर्यंत आम्हाला वचन माहित नव्हते आम्ही चुकलो असतो, आम्ही गलती केल्या असतील, पण आज वचन मिळून वचन येऊन अगर जर आम्ही वचन तोडत असतो तर आमच्याकडे सबब नाही होईल. आणि म्हणून पाऊलच म्हणतो लांब केस. परंतु स्त्रीने केस लांब राखले तर ते तिला गौरव आहे. कारण लांब केस तिला आच्छादनाकरिता दिले आहे. स्पष्ट बायबलमध्ये सांगितलंय की लांब केस तिला आच्छादनाकरता दिले. स्कार्फ, ओढणी, पदूर सांगितलंय का? हे जे नाटक करते चर्चमध्ये जाताना स्कार्फ, आणि चर्चमधून बाहेर निघाले का स्कार्फ पुढे पिशव्यात. कोणता महिमा यांच्यावर, कोणता बुरखा आला यांच्यावर, कोणता गौरव आला यांच्यावर? हे पवित्र शास्त्र आहे आणि हे कळण्यासाठी पवित्र आत्मा मला पाहिजे होतं. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो ना तर वचन तोडायला लावणारच नाही, चॅलेंज करू शकतो होतं. पण जेव्हा दुष्ट आत्मा असतो तेव्हा नाचायला लावितो आणि तो वचन तोडून घेतो होतं. आज अगर आम्हाला खरोखर जर स्वर्गाचं राज्यवचन मिळवायचं असेल, मी जर प्रभूची नवरी म्हणत असेल, काय मी वचन पाळतो का तोडतो? कारण पवित्र शास्त्र सांगतं की लांब केस राखणं हे स्त्रीला आच्छादन कवरिंग. आज कवरिंगसाठी चर्च मध्ये जाताना काय घ्यायचा? स्कार्फ घ्यायचा. आणि चर्च सुटल्यानंतर कार पुढे बॅगीत. मग जमत कधीच होऊ शकत नाही. बायबल सांगते, काय म्हणतं बायबल? की तुझ्या बुरख्यात. आज बुरखा या शब्दाचा अर्थ बायबल सांगतं देवाचा महिमा. तो म्हणतो का लांब केस राखणं यातच दुल्हनचा महिमा आहे, नवरीचा गौरव आहे, महिमा आहे. पण जर एवढं वचन स्पष्ट सांगून आम्ही जर ते वचन तोडायला लावतो किंवा तोडतो, नाही काय नाही, बारीकच कापले, शेपूट फुटलेलं कापलं होय. नाही त्याच्या विशेष गाव सांगतो ब्रदर, मी खरंच 2 गोष्टी इतका शेत झालो या महिन्यामध्ये की मी 2 केसेस माझ्याकडे पाहिल्या. एक पास्टर आहे, एक स्त्री डोक्यात पदूर घेत नाही म्हणून त्याने ती सोयरीक जमू दिली नाही. काय? किती मुलगी डोक्यावर पदूर घेत नाही म्हणून त्यांनी ती सोयरीक मोडायला लावली. मी बारीक अभ्यास केला, आयला म्हणलं किती विशेष गोष्ट आहे की बायबल सांगतं लांब केस स्त्रीला आच्छादन आहे. पदाचा काही सवाल आला का? आणि ते विश्वासणारे पाळकाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत, आणि हे विश्वासणारे पाळकाकडे बोट दाखवितील. मेसेज ऐकून जमीन आसमानचा फरक आहे. मी त्या महिन्यात शिकलो
किती डेंजर परिस्थिती. ते लोक म्हणतात नाही आमचा पालक म्हणतो ते आपल्या चर्चमध्ये जमणार नाही. त्यांनी सोयरी मोडली हो. नको नको म्हणे आमचा पालक सांगतो ती पोरगी डोक्यावर पदर घेत नाही म्हणून करायची नाही. आणि आमचे विश्वास कोणी तोंड बघितले आणि पुढे घाण झाली का पालकाच्या अनुपट उडीत दुसऱ्याच घरी जाऊन. तर पालकाने घाई केली, पालकाने लय लवकर केलं, पालकाने असं केलं, तोड कुठं कुठं बुडवले. ते बघा लकी मी थांबलो. त्याच्यामुळे मीच आज निर्णय वेगळा घेतलेला आहे. ज्याला जे करायचंय आपल्या बायबाकडे बाहेर निघून जायचं. आपण काय कुणाच्या याच्यासाठी गाडीतून आपण तोंड बुडवायचे. आपलं आयुष्य आपण जगायचंय, आपलं आयुष्य आपण त्या वचनामध्ये राहतो आणि याच्या कुकर्मासाठी आपण आपल्या तोंडावर चिकन ओढून घ्यायचा आणि पुन्हा बदनामी. झालं झालं तर झालं ठीक आहे, पण तरी बदनामी माझी नावाची मोठं बोलायची. कशाला परमेश्वर माफ करणार आहे. आयुष्यात नाही करणार, मी लिहून देतो. कारण परमेश्वर आहे, त्याच्या काठीचा आवाज येत नाही. त्याच्यामुळे मी कोणाला स्पष्ट शिक्षण देतो की जर तुम्हाला कळतंय तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे, माझ्या अपेक्षा ठेवायची नाही. जेव्हा मी परवा समोरी आम्ही गेलो, ते व्यक्ती माझ्याकडे होऊन आले, नाही म्हणे ही सोडीक जमवा असं करा. आणि नंतर दुसऱ्या दिवशी फोन, नाही आमच्या पास्टर असे म्हणतात ते केस डोक्यावर पदर घेत नाही मग ती सोडीक बोलायची. 3 वेळा. किती वेळा? 3 वेळा. आणि आम्हाला एवढं सत्य कळालंय आणि आम्ही शहराच्या चमड्याच्या लालसेसाठी देवाच्या विरुद्ध वागून देवाला बदनाम करतोय. आमच्यासारखा कोण ख्रिश्चन लाचार असो. वचन करून आम्ही वचन तोडतोय. त्यांना वचन माहित नाही तरी पालकाच्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि आम्ही पालकाला केरका झाले घेतोय. ठीक आहे, पालकाला लेखा मी तर अपेक्षा केलेली नाही कोणापासून की माझ्या विचारे चालत माझं म्हणणं वचन कळतात का मला तोडायला लावायला विचारायचं नाही. बायबल सांगतोय का लांब केस हे स्त्रीला काय आहे? आच्छादन आहे, गौरी नाही. तुम्ही स्कार्फ घ्या नाही तर बदल घ्या. बदल घेतात तुमचा आदर आहे, त्यात तुमचे गुण प्रगट होत आहेत. पण बदलच घेत मग ती चोरी करायचा आमचा पालक म्हणतो. मी प्रतीक्षा केली त्यांनी मला भेटावं म्हणून, पण ते पलटी मारतात. मी प्रतीक्षा केली, कॉन्टॅक्ट पण केलं जर मला भेटायचंय म्हणून, नाही काय पण मला का नाही ते डेंजर आहे. अरे कशाला? आपल्याच्या जर कोणाला खरं होत नाही तर कुठेतरी का करायला होता मग? ते बायबल सांगते जर मी प्रभूची नवरी म्हणते तर माझी सजावट काय? जर मला सोनं गाठवायचंय तर माझं जीवन कसं असेल? आणि म्हणून तर त्याने स्पष्ट सांगितलंय का पहिला पॉईंट तुझ्या बुरख्यातून बुरखा महिमा आहे. महिमा हे मी नाही सांगत, बायबल सांगतं की लांब केस हे स्त्रीला अंग्रेज प्रवचनात स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे. कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहेत. मला सांगा एवढा स्पष्ट शब्द दिलाय की लांब केस स्त्रीला आच्छादन दिलंय. याच्यात काय पत्राचा काय संबंध आला? स्कार्फचा काय संबंध आला? विचार करा. आणि जे आमचे बहिणी जे आमचे भाऊ वचन करून जर केस कापीत असतील आणि पवित्र आत्मा निघून जाईल ते पालकावर काही जिम्मेदारी का? आम्ही म्हणतो नाही थोडेच कापितो जास्त नाही कापी तर पालनच करतो विस्तारच करतो. पालकाची काय जिम्मेदारी त्याच्याशी? म्हणून लग्नविधी हा असा मॅटर आहे ना, याच्यात आशीर्वाद आणि शाप तुमच्याच हातात येतो. काय निवडायचं आणि काय घ्यायचं हे सोपं नका समजू. त्याच्यामुळे मी हमेशा वॉर्निंग देत असतो की पालकाला घेऊन वागण्यापेक्षा देवाला घेऊन वागा. देवाला पालक काही करू शकत नाही. आशीर्वाद देणं ते देवाच्या हातात आहे. जर तुमचं जीवन त्या परमेश्वराला आवडणार आहे ना तो ब्लेसिंग तुम्हाला कुठे देणार. पण जर तुमचं जीवन ब्लेसिंग आवडणार नाही ना, तुम्ही 50 पाळी जरी आणले ना तर तो शापीतच जीवन होणार आहे. का तर तुला वचन कळालेले. कारण तुला वचन कळाले नसते तर वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की पहिला पॉईंट तुझी सुंदरता, दुसरा पॉईंट तुझ्या बुरख्याच्या आतून. कुठून? बुरख्याच्या आतून. हे लक्षात ठेवा. बुरखा माझ्या महिमा. आज तो परमेश्वराचा महिमा माझ्यावर उतरतोय.
तेव्हा माझ्या क्रियेतून जसं सेंट आम्ही कपड्यावर शिंपडतो, अंगावर शिंपडतो का सुगंध सुटण्यासाठी, सेम कंडिशन जेव्हा मी सुद्धा वचनाने आज्ञा पाळील तेव्हा माझ्या क्रियेतून काय सुटेल? सुगंध. म्हणजे बुरख्याच्या आतून महिमा प्रगट होईल बद्दल. काय प्रगट होईल? महिमा. ती महिमा शारीरिक नाही आहे तर ती आत्मिक आहे. कारण बायबल सांगतं उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय आणि मला 65 वचन पाहिजे. उत्पत्ती 24:65. आणि ती सेवकाला म्हणाली, आणि ती सेवकाला म्हणाली, हा जो पुरुष आम्हाला भेटायला रानात चालत येत आहे, आम्हाला भेटायला रानात चालत येत आहे, तो कोण आहे? तो कोण आहे? सेवक म्हणाला, तो माझा धनी आहे. तो माझा धनी आहे. तेव्हा तिने आपला बुरखा घेऊन आपल्याला झाकले. बायबल स्पष्टपणे सांगते बघ. बायबल सांगते ज्यावेळेस इसाकाला नवरी पाहायची, अब्रामाने एलेजारचा हात आपल्या मांडीखाली घेतला. हात मांडीखाली घेणं म्हणजे करार करणं. करार केला की बघ मी ज्या देशात तुला पाठवतोय तिकडे जाऊन तू सोयरी बघून आण. जेव्हा आमच्या नडीला येत असतं, जेव्हा तकलीफ कष्ट असतात, आम्ही करार करतो. मग तो तरी देवाला सोडणार नाही आणि काही कष्ट आले तर सोडणार नाही. पण जेव्हा ती वेळ निघून गेली असती मग आम्हाला देवही दिसत नाही आणि आम्हाला पालक तर जाऊ द्याच, पण बायबलचा आठवण येत नाही. पण त्यावेळेस आम्ही आमच्या मस्तीत गुंग झालेलो असतो. त्याच्यामध्ये आमच्या मस्तीमध्ये आम्ही गुंग झालेलो असतो. परंतु बायबल सांगते त्या ठिकाणी अब्रामाने ज्यावेळेस एलेजारची करार केला आणि तर एलेजार म्हटला अगर तेथून जर मला नवरी मिळाली नाही तर मी दुसरीकडे जाऊ का? तो म्हटला नाही, तू परत यायचं म्हणजे तुझ्या शक्तीतून तू मोकळा होशील. आज मी ख्रिस्ताची नवरी बनतोय, मी ख्रिस्ताची दुल्हन बनतोय. मी काय करार केलाय हो? आणि होय मी तो करार केलाय तर तो करार मी पाळतोय का? आणि आज जर तो करार मी पाळत नाही तर मी ख्रिस्ताची नवरी नाहीये, मी सैतानाची नवरी होईल. कोणाची नवरी होईल? सैतानाची. आणि मग सैतानाची नवरी होते म्हणजे जीवनात शांती नसते बघ. लक्षात ठेवा. कारण आज खरोखर शांती जर मिळवायची असेल, जीवनात खरोखर आशीर्वाद मिळवायचा असेल, कुटुंबात खरोखर जर ब्लेसिंग टिकवायचं असेल, काय ख्रिस्त आमच्या जीवनात आहे का? प्रभू येशू मसीह आमच्या संगतीत सानिध्यात आहे का? आणि जेव्हा तो ख्रिस्त आमच्या सानिध्यात येतो, आमच्या जीवनात येतो, तेव्हा आमच्यातून महिमा प्रगट होतो, गौरव प्रगट होतो. जसं का बायबल सांगतंय का ज्यावेळेस एलियाजारने बुथवेलकडे ते दिवाण ठेवलं, दिवाण ठेवल्यानंतर त्याने सांगितलं ही योजना परमेश्वराकडून आहे, आमच्याच्याने रोखवत नाही. बायबल सांगतं ज्या 10 उंटावर तिने पाणी पाजलं त्याच 10 उंटावर बसून ती आपल्या स्वामीला भेटण्यासाठी चालली. आणि संध्याकाळचा समय झालाय. संध्याकाळचा समय होत असता इसहाक तिकडनं येत आहे आणि एलियाजार रिबेकाला घेऊन चाललेला आहे. इसहाक ध्यान करण्यासाठी येतोय, एलियाजार रिबेकाला घेऊन चाललाय. रिबेका आणि एलियाजार उंटावर बसली. उंट हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. उंट हे 10 आज्ञाचं प्रतीक आहे. आता जर त्या 10 उंटाला तिने पाणी पाजलं नसतं तर ती इसहाकाची दुल्हन झाली नसती. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, मला कालच्या प्रोग्राममध्ये मेसेज प्रीच करायचा होता, पण टायमावर मी शॉर्ट केला. पण मी लग्नामध्ये जबरदस्त पॉईंट उचलणार आहे की आम्ही लास्ट मिनिट मध्ये होतो की आज प्रभूने आमच्यावर दया केली, प्रभूने आमच्यावर कृपा केली, आम्हाला बाहेर काढलंय. प्रभूने आम्हाला बाहेर काढलंय, मग काय मी वचन तोडावी? अगर त्या रिबेकाने तिथं जर उंटाला पाणी पाजलं नसतं तर ती इसहाकाची दुल्हन झाली नसती बदल का? कारण त्या ठिकाणी एलियाजारने प्रार्थना काय केली होती माहिती? का जी मला पाणी पाजील आणि माझ्या उंटाला पाणी पाजील. हे लक्षात ठेवा. आता नडी आल्यानंतर आत्मा मिळालं, शरीरातल्या गोष्टी मिळाल्यानंतर देवाला बाय बाय करायचं नाही, आम्ही बघू नंतर. नाही 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 नाही, हा स्वार्थीपणा बदल, हा स्वार्थीपणा आहे. सर्व सोनार की आणि एक लोहार की असते, लक्षात असू द्या. आणि माझ्या देवाच्या काठीचा आवाज येत नसतो. बायबल सांगतं ज्यावेळेस तिने ती प्रेयर केली, उंटाला पाणी पाजलं, एलियाजारने जे
असं असं दिलं. मग त्याला घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर बायबल सांगतं त्याने प्रश्न विचारला, तुम्ही कोण, कशासाठी आलात, जेवण करा. तो म्हणे नाही. पहिली जी गोष्ट मी घेऊन आलो ती मान्य आहे का? ती जर मान्य असेल तर मी जेवतो. आम्ही काय म्हणतो, ते बघू पुढे काय होते, पहिलं खाऊन तर घेऊन द्या, देवाचं नंतर बघू. अगोदर आले जाते फिक्स करून टाका. देवाचा काय विचार करायचा? खायला भेटतंय आणि देवाचं नंतर बघू. तो देव म्हणत असतो मी पण नंतर बघतो, थांब जरा. हे लय केसेस आहेत माझ्याकडे. जर आम्हाला ओरिजिनल आशीर्वाद मिळवायचा आहे ना, तर आम्हाला ऍज पर बायबल चालावंच लागणार आहे. चालावंच लागेल. कारण प्रभू म्हणतोय मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण हो. आज म्हणतो त्याला काय होतं, अर्धा असं अर्ध तसं. ते शाप ओढून घेताय तुम्ही. काय ओढून घेताय? शाप. ते आज नाही दिसणार, समय कधी नाही पुढे. ज्या वेळेस रिबेकाने ती प्रार्थना केली, उंटाला पाणी पाजलं, स्वीकार घातला आणि बायबल सांगतं ती मार्गस्थ होती. आणि मार्गस्थ जात असताना तिकडनं इसाक येत आहे. आम्ही सुद्धा मध्य आकाशमध्ये जाणार आहोत आणि मध्य आकाशमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि मग ज्या वेळेस दुरून रिबेकाने पाहिलं, ती एलेझरला म्हणती, स्वामी हे येत आहेत, हे कोण? आम्हाला पवित्र आत्मा गवाही देणार, पवित्र आत्मा मला लीड करणार आणि पवित्र आत्मा आम्हाला मध्य आकाशमध्ये घेऊन जाणार होती. का जे उंट नवीन करारामध्ये पवित्र आत्मा, जे उंट नवीन करारामध्ये पवित्र आत्मा, कट्या उंटावर बसून ती गेली. पवित्र आत्मा मला उचलणार. कोण? पवित्र आत्मा मला उचलणार आणि मध्य आकाशमध्ये प्रभू येशू मसीह येणार. का जसं बायबल सांगतं इकडनं इसाका रिबेकाने विचारलंय, एलेझरने सांगितलंय हा स्वामी माझा मालक. बायबल सांगतं रिबेका उंटावून उतरली. नम्रता. आणि इथं घमंडी चोड्या मारायची कामं चालू झाली. अशी घमंड देवाही दिसणार, माणसंही दिसणार. ती उंटावर खाली उतरली. उंटावर खाली उतरणं म्हणजे नम्रता आहे. आणि सेकंड पॉइंट, तिने बुरखा घेतला. बुरखा, अंग झाकून घेतलं. आणि आज विचार करा, आम्ही ख्रिस्ताची नवरी म्हणतोय पण आम्ही मोकाट झालो. जसं आरोनाने या लोकांना मोकाट केलंय. पण माझ्या मंडळीत मी मोकाट नाही होऊ देत. ते ज्याला वागायचं ते वागतील, पण माझ्या फुलपिटून प्रभू न्यायच्या दिवशी गवळतील. प्रत्येक गोष्टीत हा लगाम असणारच, बंधन असणारच. तरी या मंडळीचे त्या मंडळीचे नाही. कारण मोकाट झाले त्यांची प्रेते रानात पडली बघणार. आज जर मी प्रभूची नवरी, मी प्रभूची दुल्हन म्हणतोय, तर बायबल सांगतं हा स्विंगार माझ्यावर पाहिजे. हा शारीरिक नाहीये, तो आत्मिक आहे. काय बायबल सांगतं का तिने बुरखा घेतला वचनद्वाराच. आणि ती सेवकाला म्हणाली, हा जो पुरुष आम्हाला भेटायला रानात चालत येत आहे, हा जो पुरुष आम्हाला भेटायला रानात चालत येत आहे, तो कोण आहे? तो कोण आहे? सेवक म्हणाला, तो माझा धनी आहे. तो माझा धनी आहे. तेव्हा तिने आपला बुरखा घेऊन आपल्याला झाकले. बायबल स्पष्टपणे सांगते तिने आपला बुरखा घेऊन आपल्याला झाकले. महिमा तिने प्रगट केलाय. आपल्या पतीला तिने इज्जत दिली, उंटावरून खाली उतरली, नम्रतेमध्ये आली, बुरखा घेऊन तोंड झाकलं ब्रदर. आणि मग बायबल सांगतं त्या इसाकाने रिबेकाचा हात धरून आपल्या आईच्या डेऱ्यात केलंय. स्त्री चर्चचं प्रतीक. आज ज्या चर्चमध्ये मी आहे ते चर्च स्वर्गात आहे का भूमीवर आहे? चर्चचा मी मेंबर आहे, तो चर्च मेंबर स्वर्गीय आहे का भूमीचा आहे? कारण इसाकाने तिचा हात धरून आपल्या आईच्या डेऱ्यात नेले. बायबल सांगते ख्रिस्तात माझ्या मुलांनी भावांनो, हा आत्मिक पॉइंट आहे. कोणी स्वतःवर घेण्याचं कारण नाहीये. आज अकर मी जर प्रभूची नवरी म्हणतोय तर माझा श्रृंगार मी पाहावा. माझ्या देवापुढे मी कसा आहे, माझा जीवन माझ्या परमेश्वरापुढे कसा आहे. जसं जगी जीवन जगताना आम्ही बंगले, गाड्या, घोड्या बघतो, जॉब बघतो, मुलं मुलींना बघताना, पण आत्ताचा कधी विचार करतो का आपण? आज बायबल स्पष्ट सांगते
आज आमच्यासाठी काय? एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 27 वचन. एफिस 5:27. याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपणाला सादर करावी, हा म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र आणि ठपक्याविरहित असावी. Praise the Lord. ती गौरवयुक्त मंडळी, महिमामय मंडळी, तिच्यावरती परमेश्वराचा महिमा असेल का, जेणेकरून तिला डाग किंवा सुरकुती असं काही नसून ती गौरवयुक्त मंडळी आहे. जसं जगी मुलगा पाहताना आम्ही पाहतो गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, काय करतो काय नाही करीत, आम्ही जगी दृष्ट्या पाहतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मुलगी पाहतो तेव्हा मुलगी पण तीच पाहतो ती काय करती, काय कमवती, दिसायला कशी आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. देवाच्या वचनाविषयी कधी विचार केला का? हा बघा, आजच्या एक शॉर्ट क्लिअर करून दाखवतो मी तुम्हाला. मनुष्य बघताना काय बघतं? बाह्य रूप. पण हे देवाला भिणार आहे का, देवाला भीतोय का, ती देवाला भीती का, देवाची वर्ष पाळती का, किती लोक बघतायत. आणि मग ज्यावेळेस ते सैतान आमच्या कुटुंबाने खेळ करतं, त्रास द्यायला सुरुवात करतं, मग आम्ही डायरेक्ट कुणाकडे कोणाची बदनामी करतो? देवाची. देव झोपलाय का, देवाला समजा का, देव असाच का करतोय, आणि देव तसाच का करणार, प्रश्नावर सुरू करतो. अरे आपण बघायचं आपण काय केलंय. मी हमेशा सांगतोय, आणि हे बायबल आम्हाला आरसा आहे. हे बायबल आम्हाला काय आहे? आरसा आहे. जसं हे थोबाड 3 वेळा आरसा जाऊन बघते, इकडं काय झालं तिकडं काय झालं, ते तोडत ते जातात ते झगडत, तरी पण त्याला 3 वेळा लिहायचे. हे जीवन चेक करा ना जरा. हृदयात टाका 2 डोळे. मी आज किती वचनं तोडले? संपला विषय. प्रश्न विचारायचा बघायला, आज मी किती वचनं तोडले? नाही ना? मन प्रसन्न आहे, तुला खरं समाधान. पण करून मन दुखी आहे ना, तर तू समजून जायचं का सगळ्यात मोठा शाप आहे. त्याला बायबल सांगतं, मी नाही बोलू. त्याच्यामुळे करून दुःखी होण्यापेक्षा करण्याच्या अगोदर थोड्या महिन्यात 6 महिने दुःख राहील, वांधा नाही, पण त्याच्यानंतर कायमचा आनंद जीवनात मिळेल बदल. पण त्याच्यासाठी आम्हाला निवडावं लागेल प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त निवडणार ना, तर कुटुंबात कधीच प्रमाणे होणार मी लिहून होतो. पण ज्या दिवशी जग निवडणार ना, किंवा जगाने निवडणार ना, 101% कुटुंबात शाप चालू झाले असतात. हे बायबल ओपन करून देते. याचं कारण आहे, कारण आम्हाला जिवंत परमेश्वर कळलेला आहे. पण एवढंही करून आम्ही स्वार्थासाठी त्या देवाला काय करतोय? विचारत नाही, काही घेणं देणं नाही. आणि मग जर विचारत नाही, तुझं रिश्ता तोडलाय, तर नंतर का देवाला हाक मारता? मी म्हणतोय सागर, आता तुझा माझा रिश्ता तुटला, मग उद्या बाजला पुढला जायचं, कशा त्याला फोन करतो? हा कशा फोन करतो? तेव्हा आपण पुढे जाऊ, वाटे घरात बसू, काय करत बसू? जायची आली म्हणून सागर दिसला, सागर गेला दादा जरा अगोदर पण सागरशी तसंच वागावं ना आपला म्हणून. आज जर आम्हाला खरोखर जीवन मिळवायचं असेल, तर हा दुर्गात माझ्यात आहे का? परमेश्वरचा महिमा माझ्यात आहे का? जिथं माझ्या परमेश्वरचा महिमा आहे तिथं माझा परमेश्वर आहे. हे बायबल ओपन करून देते. कारण मी चर्चेमध्ये नाही, जिथं माझं इस्रायल तिथं मी आहे. आज त्याच इस्रायलाने काय केलं? त्या परमेश्वरचा महिमा सोडला आणि मिस्री लोकांच्या नादी लागले. आणि मिस्री लोकांच्या नादी लागल्यामुळे यांची प्रीती राहत पडली. का? तर त्या मिस्री एका ग्रुपाने काय फोन करून दिली, लसूण वांगे बटाटे खायला मिळत आहेत, हे कुठं रोज मला खातो. आणि आता कवर देवाची प्रतीक्षा करायची, हे लय चांगलं स्थळ उरकून टाकू. आहेच नंतर पालक नाही, हा धूर्तपणा ठेवू नका. हा पालक लय डेंजर आहे. हा पालक लय डेंजर आहे. मी बोलून दाखवत असतो. देवाने सगळं काही आपल्या कृपा केलेली, सगळं काही आपल्याला माहिती असतं. आज त्याने त्याच्या मंडळीची गवाही दिली. त्याने
त्याच्या मंडळीची खबर दिली आहे का त्याची मंडळी कशी आहे? मग आज मी जर ख्रिस्ताची मंडळी म्हणतोय, मी जर ख्रिस्ताची नवरी म्हणतोय, तर काय ते आत्मिक बोरखा माझ्यावर आहे का? हा महिमा माझ्यावर आहे का? आणि जर मी म्हणतो होय मला माझ्यावर महिमा आहे, तर बायबल सांगतं मला डाग किंवा सुरकुती असं वचन. याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी, गौरवी अशी आपल्याला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, अशासारखे काही नसावे. आणि आज म्हणतो त्याला काय होतंय? फक्त मग पुढे कार्यक्रमात जाताना मग बघा डाग नाही पडला पाहिजे कपड्याला, पुढे प्रेस इस्त्र्या चांगल्या टाकाटक का प्रोग्रामला चाललोत ना. आणि तर ख्रिश्चन जीवन जगताना त्याला काय नाही होत, चालतंय आज असं राहत तसं. पण बायबल सांगतंय तिला डाग नाही, तिला सुरकुती नाही, कारण ती प्रभूच्या महिमेकरिता निवडलेली मंडळी. ब्रदर, प्रभूच्या महिमेकरिता, प्रभूचा महिमा तिच्यावर आहे. प्रभूच्या बुरख्याच्या आत नाही का जिला आपण याच्यामध्ये पाहिले का तू नाळ कापला नाही म्हणून तुला अंघोळ घातली नाही, तुला अंघोळ नाही घातली म्हणून तुला मीठ लावलं नाही, आणि मीठ लावलं नाही म्हणून तुला बाळंत्यात गुंडाळलं नाही. बायबल सांग. पण आज त्याने आमच्यावर कृपा केली, आमच्यावर दया केली की आज त्याने आम्हाला अंघोळ घातली, आम्हाला मीठ लावलं, आम्हाला बाळंत्यात गुंडाळलं. महिमेत त्याने घेतलंय. ब्रदर, मग ही महिमा टिकवणं किंवा ना टिकवणं हे कोणाच्या हातात आहे? आदम आणि हवा त्याच्यावर काय होता? प्रभूचा महिमा, गौरव होता, वस्त्र होते, आत्मिक वस्त्र होते. पण जेव्हा वचन तोडलं तर त्याच परमेश्वराचा महिमा त्याच्या जीवनातून निघून गेलाय, अंग उघडं पडलंय. ही रेबेका नवऱ्याला भेटायला चालली, तिने आपलं अंग झाकून घेतलंय, बुरख्याच्या आत ती गेली, आणि बायबल सांगतंय इसाकाला पसंत पडली, इसाकाने आपल्या घरी नेले. आज मी जर प्रभूची ब्राईड, मी जर प्रभूची दुल्हन, मी जर प्रभूची नवरी म्हणते, यही महिमा मेरे ऊपर आहे क्या? हाच महिमा माझ्यावर आहे का? आणि जगाकडे पाहण्यापेक्षा आज मी स्वतःकडे जीवन बघायचंय, मी वचन तोडतोय का पाळतोय. आणि ज्यावेळेस हे वचन आणि आज्ञा आम्ही पाळणार, त्यावेळेस बायबल सांगतं आमच्या परमेश्वराचा महिमा होईल. त्यातला तिसरा पॉइंट, गीतरत्न 4था अध्याय 1 वचन, गीतरत्न 4:1. पहा तो सुंदर आहे, पहा तू सुरूप आहे, तुझ्या बुरख्याच्या आत तुझे डोळे कपवत असते. बस. अगे माझे प्रिय, पहा तू सुंदर आहे, पहा तू सुरूप आहे, तुझ्या बुरख्याच्या आत तुझे डोळे कपवत असे आहे. जो शेरांचा कळप इलात पर्वताच्या कडेवरून झळकतो त्यासारखे तुझे केस आहे, त्या कातरलेल्या मेंढ्या. बायबल सांगतं बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतासारखे. काय सांगते बायबल? बुरख्याच्या आत, वरून बुरखा आहे पण आतून आज जर पवित्र आत्मा आमच्यावर आहे ना, तर आमच्या आतून बायबल सांगतं कपोती सारखे म्हणजे काय की दुसऱ्यांसाठी रडून प्रार्थना करणे. अगर पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक जर असेल ना, तर तो व्यक्ती खरोखर दुसऱ्यांसाठी रडून प्रार्थना करीत असतो. तो स्वतःसाठी मागणार नाही. मी चॅलेंज करू शकतो, पण ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी रडून बोलतो, रडून सांगतो, तो लोकांना ते आमच्या उजळ होतील, ते आमच्या उजळ होतील म्हणतील, हा मला काही घेणं पडलंय बाबा तुमच्या जळायला. बायबल सांगतंय कपोती सारखे, कारण त्यावेळेस पवित्र आत्मा पुढे होणाऱ्या गोष्टी दाखवत असतो. पण जेव्हा एक घमंड असते, युग असतो, त्यावेळेस तो माणूस काय करतो? हवेत उडतो, असा उडतो का मग त्यालाच कळत मी कुठं चाललोय, आणि अशी हवा शांत होती मग डायरेक्ट कमरेपासूनच फिनिश, विषय संपतो. आज बायबल सांगतं कपोती सारखे म्हणजे दुसऱ्यांसाठी
रडून प्रार्थना करणे. आता बरेचसे लोक असतात, त्याचे दोन प्रकार आहेत, ते बोलून दाखवतो मी डायरेक्ट. त्याचे दोन प्रकार असतात. काय तर रडून प्रार्थना येते, ते रडण्याचं कारण असतं का यांना यांचे पाप आठवतात. कारण पापाची क्षमा झालेली नाही म्हणजे आमचे पाप आमच्यावर लागू आहे. आपण म्हणतो ना, तिथं जाऊन लय रडून प्रार्थना केली, उत्तर काहीच मिळालं नाही. जर रडून प्रार्थना झाली, उत्तर मिळायला पाहिजे. का? कारण त्यावेळेस आमचं जीवन हे त्या परमेश्वराला आवडणार असते. कारण जेव्हा पवित्र आत्म्याचा श्रृंगार तुमच्यावर आहे, जेव्हा पवित्र आत्म्याचा महिमा तुमच्यावर आहे, तेव्हा बायबल सांगतं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर ऑलरेडी रेडी असते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना करताय त्याचा जर विश्वास नाहीये, तर तुमची प्रार्थना काय होणार आहे? व्यर्थ जाणार, व्यर्थ. कारण ती स्त्री धावत पण प्रभूकडे आली आणि तिने विनंती केली, मी याच्या वासराला शिवले तरी माझा 12 वर्षाचा त्रास सुटेल. पण जेव्हा तुमचा समाजावर विश्वास नाहीये, तर उत्तर मिळण्याचं काहीच कारण नाही. पण हे कधी कळेल? न्यायाच्या दिवशी, की यांनी किती रडून प्रार्थना केल्या किंवा नाही केल्या. पण आम्ही बेमान होतो, आम्ही शरीराच्या गोष्टीसाठी उतरतो आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर उलटे इल्जाम लावतो. इथं बायबल स्पष्टपणे सांगतं का तुझं बुरख्याच्या आतून, कुठून? बुरख्याच्या आतून कपोतीसारखं, तुझ्या बुरक्याच्या आत, तुझ्या बुरख्याच्या आत तुझे डोळे, तुझे डोळे कपोत असे आहे. कपोत असे आहे. बायबल सांगतंय कपोत. कपोत म्हणजे दुसऱ्यासाठी रडून प्रार्थना करणं. म्हणजे हिरव्याचं पुस्तक 9 अध्याय 1 वर्षामध्ये तो हिरव्या संदेशा काय म्हणतो? आहा, हा, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या वधलेल्यांसाठी अहोरात्र रडावे, अहोरात्र रडावे, म्हणून माझे मस्तक जल असते व माझे डोळे अश्रूंचा झरा असते. तर किती बरे होते. हिरव्या होऊ शकता. काय म्हणतो की माझ्या लोकांचे हाल कष्ट पाहून जर माझं डोकं जल म्हणजे संचय म्हणजे तळ, आपल्या भाषेत तळ, डॅम म्हणू आपण त्याला, जर डॅम तळ असतं तर माझ्या डोळ्यातून हमेशा काय चालू झाले असते? आसव रडणं. का? माझ्या लोकांसाठी. कोणासाठी? माझ्या लोकांसाठी. आमच्या लोकांसाठी नाहीये, चर्चसाठी नाही प्रार्थना, मग दुनियासाठी. मी याच्यासाठी प्रार्थना करतो, मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो, मी हे वेळेसाठी प्रार्थना करतो, मी त्या वेळेसाठी प्रार्थना करतो. अरे पहिली प्रार्थना तुझ्यासाठी कर का तुझ्या पापाची क्षमा होणे, तुला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. आणि जेव्हा तुला पवित्र आत्म्याचं दान मिळेल, जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक तुला मिळेल, तेव्हा हेच वचन तुझ्या जीवनासाठी कार्य होईल. कारण सर्व आत्मिक लोकांसाठी प्रार्थना होईल. कारण प्रभू येशू मसीह म्हटला, मी सगळ्या जगासाठी प्रार्थना नाही करत. का? कारण जगात किती वंश आहे? 2. एक सैतानाचा आहे, एक आदामाचा आहे. मग त्यात आम्ही कुणाचे आहोत? आम्ही जर वचन पाळतो तर आम्ही आदामाच्या वंशात जाणार, पण आम्ही वचन तोडतो तर आम्ही कायनाच्या वंशात जाणार. या चर्चमध्ये वाचलं, कारण हाबेल आणि काईन एकाच चर्चमध्ये जाऊन बसले होते. हाबेल आणि काईन एकाच मंडळीत बसले होते, दोघांनी दशमांश घेऊन आले होते, पण एकाचा घेतला आणि एकाचा नाही घेतला. आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर कळाले का कोण कुणाचं आणि कोण कुणाचं. मग हे कुणाचे? हे यांच्या क्रियेतून प्रगट होतात. समाजाला ख्रिस्ताचा नाकार करतात. नाचू देत, आम्ही चर्चमध्ये बसतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही गीतं गातो, परंतु समाजाला ख्रिस्ताचा नकार करतायत. मग काय चालतं तुम्ही आता काय फरक नाही पडत. हे कोण झाले? हमेशाच फक्त दुल्हनसाठी लक्षात असू दे. कारण त्याची नवीन आत्मिक शृंगार कसा आहे हा मेसेज मी प्रीच करतोय. आज जर मी प्रभूची नवरी म्हणते तर हा आत्मिक शृंगार माझा होणं गरजेचं आहे. जगी शृंगाराची इथं काही लागत नाहीये. जर पवित्र आत्मा आहे तर मी प्रभूची नवरी होणार. आणि बायबल सांगते जर पवित्र आत्मा आहे तर मी वचन तोडणार नाही, वचन पाळणार. आणि म्हणून तो म्हणतो की जर माझं डोकं जर जलसंचय असतं, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या, कुणाचं सांगितलंय? कन्या.
मुलगी मी आपल्या लोकांच्या मुलीसाठी वधल्या हा वधलेल्यांसाठी अहोरात्र रडावे अहोरात्र रडावे म्हणून माझे मस्तक म्हणून माझे मस्तक जले असते व माझे डोळे व माझे डोळे अश्रूंचा झरा असते. अश्रूंचा झरा असते. किती बरे होते. किती बरे होते का की मी यांच्यासाठी पुन्हा पुन्हा रडू रडू प्रार्थना केली असती. आणि तो इर्मियाने आपल्या लोकांसाठी काय केली? रडून रडून प्रार्थना केली ब्रदर. कारण त्याच्याच हातात काय घेतलं होतं? हिसकून पुस्तक घेतलं, जाळून टाकलं. प्रभूने त्याला सोडलं नाही. आज या जगी गोष्टीसाठी आज आमचे लोक प्रभूचे वचन तोडतायत. जगी गोष्टीसाठी वचन तोडतायत आणि स्वतः नाशात आणि दुसऱ्याचाही नाशामध्ये. आणि म्हणतो इर्मियाचं पुस्तक 13वा अध्याय 17 वचनाचा बायबल काय सांगते? इर्मिया 13:17. परंतु जर तुम्ही हे ऐकणार नाही परंतु जर तुम्ही ऐकणार नाही तर तुमच्या गर्वामुळे माझा जीव गुप्तपणे रडेल. मी बोलून नाही दाखवणार पण गुप्तपणे रडेल का? तर तुम्हाला गर्व आलाय ना, त्याच्यामुळे तुम्हाला देव नाही दिसला. आपल्या माणसाने दिसले तेव्हा परके दिसले. आपल्या मनाची लाज वाटली, दुसरे कोण फलाने दिसताना. बायबल सांगते का तुमच्या गर्वामुळे तुम्ही पतन झालात. बच्चा प्लीज. परंतु जर तुम्ही हे ऐकणार नाही तर तुमच्या गर्वामुळे माझा जीव गुप्तपणे रडेल. आणि माझा डोळा फार अश्रू गाळील व आसवे वाहवील. कारण यहोवाचा कळप कैद केलेला आहे. कैद केलाय. कशाने कैद केलं? जगी गोष्टीने कैद करणे म्हणजे बांधून ठेवलाय. भाऊ प्लीज वचन असं जरा. पण तुम्ही ऐकले नाही तुमच्या गर्वामुळे देव काय म्हणतोय? मी काय नाही करत, तुम्ही तुमच्या गर्वामुळे नाश पावताय. मी सांगतोय ते जर तुम्ही ऐकत नाही तर तो तुमचा गर्व आहे, त्याला पाळकाचा काही संबंध नाही. तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती तुम्हाला दिसणार नाही, तो एकांती शोकाकुळ होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन. त्या कुटुंबाचा नाश आहे. ते कुटुंब नाशात चाललंय, तिथं नाश होणार आहे म्हणून मी एकांती रडेल. त्यांना त्याची किंमत राहणार आहे का? पण त्याच्या किमतीचा मोल न्यायाच्या दिवशी प्रभू दाखवेल. कारण दाविद म्हणतो मी रडून रडून माझ्या आसव मी कशात भरून ठेवले? गुंडलीत भरून ठेवले. न्यायाच्या दिवशी माझा परमेश्वर त्याचं फळ मला देईल. का? कारण तेव्हा कशाने फुगले? गर्वानी. त्यांना देव दिसत नाही, त्यांना आपल्या माणसाने दिसणार, त्यांना जगातले दिसतील. जेव्हा ते जगातले दिसतील तेव्हा हे स्वतःचा काय करून घेतील? नाश. म्हणून आज जर मी प्रभूची नवरी म्हणत आहे, मी प्रभूचं दुल्हन म्हणत आहे, तर काय मी खरोखर आत्मिक आहे का मी शारीरिक जीवन जगतोय? कारण जर मी आत्मिक आहे तर ही माझ्या आयुष्यातली जोडी तुटणार नाही. पण जर मी शारीरिक आहे तर माझं जीवन हे गर्वामुळे मी स्वतः शाप्रत जाईल. हे बायबल सांगतं. का? कारण गीतरत्न 4 अध्याय मला वचन पाहिजे. पहिलं वचन. अगे माझे प्रिय पहा तू सुंदर आहे. पहा तू सुरूप आहे. तुझ्या घोडक्याच्या आत तुझे डोळे कपोत असे आहे. जो शेरडांचा कळप हिलात पर्वताच्या कडेवरून झळकतो त्यासारखे तुझे केस आहे. यामध्ये 3 पॉइंट आज मी तुम्हाला दाखवले. पहिला पॉइंट सुंदरता, दुसरा पॉइंट बुरखा यानी की महिमा आणि तिसरा पॉइंट कपोत. कपोत म्हणजे जीवनात नम्रता, दुसऱ्यासाठी रडून प्रार्थना. आणि म्हणून इर्मिया म्हटला की जर तुम्ही तुमच्या गर्वाने वागताल ना तर मला काही घेणं नाही. मी रडून प्रार्थना करेल पण मी एकांती करेल. का? कारण तुम्ही तुमच्या गर्वाने फुगलेला आहात, गर्वात उतरलेला आहात. आणि नाशा अगोदर मनुष्याचं काय होतं? हृदय गर्वाने फुगतं. आणि मग गर्व आले माणूस माणसात दिसतं का? नातं दिसतं का? मग ती एक धुंदी एक वेगळी असते. त्यावेळेस सांगतो म्हणून ही धुंदी येण्यापेक्षा देवा मला तू आत्ताच उचल, आत्म्याचं तारण होईल. पण ही धुंदी घेऊन
नरकात पडण्यापेक्षा ती धुंदी न आलेली बरी. आणि म्हणून जेव्हा ही धुंदी येते तेव्हा मनुष्य जीवनातल्या दोन गोष्टीपासून वंचित होतो. त्या दोन गोष्टी कोणत्या त्या मी टच करून दाखवतो. गीतरत्न 4था अध्याय 2रं वचन मला पाहिजे आता. ज्या कातरलेल्या मेंढ्या ज्या कातरलेल्या मेंढ्या धुतल्या जाऊन वर आल्या आहेत, वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहेत, आणि ज्यातली कोणी वाज नाही, ज्यातली कोणी वाज नाही, त्यांच्या कळपासारखे म्हणजे दात आहे. बस आवडेल वचन असे साध्या वेळेमध्ये लोकर कातरून कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडी जोडीने येतात. त्यातल्या कोणाचीही जोडी फुटत फुटत नाही. त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहे. आता बायबल सांगतंय त्या कळपाची जोडी फुटत नाही. ही जोडी कशाला इंडिकेट करते? बायबल सांगतंय का ती जोडी फुटत नाही. बायबल मध्ये ही जोडी कशाला इंडिकेट करते? पवित्र आत्म्याचा अभिषेक. आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे तर तुला प्रगतीकरण मिळते. या दोन गोष्टी तुझ्या जीवनातून दूर होणार नाहीत. पण जर ही जोडी का फुटली बायबल सांगतं आमच्या जीवनाचा नाश. हे मी सांगत नाही, पवित्र शास्त्र सांगतं. खूप माझ्याशिवाय मी अनुभव घेतलेले. लय दान मिळालं, मला पवित्र आत्म्याचं दान मिळालं, बायबल सगळं मिळालं, सगळं बायबल पाठ झालं, मी बायबल वाचतो. आणि ऐन टायमाला पतन. का? कारण ही जोडी काय झाली? फुटली. ही जोडी जगीत नाहीये. ही आम्ही जगीत तोडा बघतोय. कसा दिसतोय, कशी दिसते, माझी मला नाचतो, लय चांगला दिसतो, लय चांगली दिसते. पण आत्मिक जोडी तुटली. पवित्र आत्म्याचं कनेक्शन तुटलं. पवित्र आत्मा नाहीये, प्रगतीकरण नाही तर नरक पुरावा आहे तुझ्यासाठी. ते बायबल सांगते. कारण हे मी बोलत नाही. प्रगतीकरणाचं पुस्तक 6 अध्याय 6 वचन मला पाहिजे. कारण जगी देखावा आणि पाहिलं, जगी कृपाने आम्ही पाहिले, पण आत्मिक जोडी कुठे राहिली? आणि मी 4 प्राण्यांच्या मधून वाणी ऐकली. ती म्हणत होती, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 300 जव, परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी तू करू नको. तिसऱ्या मंडळीला सांगतोय. काय म्हणतोय? की रुपयाला गहू शेर सगळं काय घे, पण तेल व द्राक्षरस याची हानी करू नकोस. आणि मेन पॉइंट झाला की या तिसऱ्या मंडळीमध्ये तेल आणि द्राक्षरसची हानी झाली. आणि म्हणून चौथ्या मंडळीमध्ये काय आलं? मरण. कारण तेल हे कशाला इंडिकेट करतं? पवित्र आत्म्याला. द्राक्षरस कशाला इंडिकेट करतं? प्रगती करणारा. या ठिकाणी त्याला सांगितलं, जेव्हा सिक्का खोलला त्याला सांगितलं की तेल आणि द्राक्षरस याची हानी करू नको. वचनाद्वारा. आणि मी 4 प्राण्यांच्या मधून वाणी ऐकली. ती म्हणत होती, रुपयाला शेरभर गहू, रुपयाला वनगड, एकच देव. ते विकू नकोस. गहू प्रभूचं वचन. ते मिळवट करू नकोस. ते विकले जाऊ नकोस. रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 300 जव, 300 गहू जाऊ, परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी तू गहू विकत घे, जाऊ विकत घे, पण तेल व द्राक्षरस याची हानी करू नकोस. तेल हे कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्मा. द्राक्षरस कशाचं प्रतीक आहे? प्रगती करण्याचं पुस्तक. ते बायबल ओपटीची करतात. परंतु या तिसऱ्या मंडळीमध्ये टोटली मार्केट विकल्या गेलं म्हणजे पैशाच्या मागे लागला. आणि त्याच्यामुळे चौथ्या मंडळीमध्ये कोलंबस काय घेऊन आला? मरण. लक्षात असू द्या. आज उड्या मारते, जगी गोष्टी पाहतील, पण आत्म्याचा नाश. हे बायबल गवळीत.
कारण ती जोडी फुटणार नाही. मी तेच केलंय का जसं मुलं आईच्या पोटात असताना आईचा आणि मुलाचा नाळ एकत्रित असतो, ती आई जिथे जाईल, गावाकडे, मुंबईला, दुबईला, दिल्लीला, गोव्याला, कुठेही जाऊ द्या, ते मूल त्या आई बरोबर तिथं असतं का त्यांचं नाळाने एकत्रीकरण असतंय. आज जर माझा नाळ माझ्या प्रभूशी चाललाय तर माझा प्रभू कुठे आहे? स्वर्गात. मग तुम्ही कुठे असाल? कुठे असाल? पण माझा नाळ कोणाशी चढलाय? कठीण प्रश्न आहे, कठीण प्रश्न आहे. हे लक्षात ठेवा, कारण त्याने सांगितलंय का ती जोडी फुटत नाही. ती जोडी म्हणजे काय? आत्मा व प्रगतीकरण. आत्मा व प्रगतीकरण. आणि म्हणून आज काय माझी जोडी फुटली का? आणि जेव्हा माझी जोडी फुटेल जीवनात काय फायदा आहे? काय फायदा आहे? आम्ही जगी जोडी टिकवण्याची कोशिश करतो. जगी जोडी लय देखणी जोडी लय देखणा पोरगा भेटलाय, लय देखणी पोरगी भेटली, नंतर सूर्याच्या डब्यात जवळ घेऊन बसायचं का? मग असं कसं काय झालं? आणि मग तसं काय झालं? आणि मग देवानीच केलं, नाही ते पाळकच बदलला आहे दुसरा पाळक. मी तर परवानगी देत असतोय बिनधास्त. आपण कोणालाही बंधन घालत नाही का इथंच या म्हणून. वचन तोडायचे आहेत ना, भरपूर आहेत ना, भरपूर बसले. कारण बिझनेस चालू केलाय मी सकाळीच टीच केलंय जणाला. कारण देव कोणाला शोधतोय? जे आत्मदेव खरे बंदी करतात त्यांना. पण पाऊस म्हणतोय कोण त्यांचा दैवत, नाशाचा सेवक आणि निर्लज्जपणाचा शिवभूषण. कोण वगैरे पण आहेत ना, या आमच्या चर्च पेपर वा फक्त दशम चालू करा, बाकीचा विषय खतम. वचन पाळा नाही त्याला का पाडू. आमच्याकडे ते नाही. आमच्याकडे काय वचनच पाळावंच लागेल. टाइमपास नाही. पुष्कळ लोकांचं काय चाललंय? टाइमपासची जीवन चाललंय. इथं टाइमपास नाही. इथं बायबल सांगतंय का त्या दोघांची जोडी कधीच फुटत नाही. ही जोडी काय आहे? पवित्र आत्मा आणि प्रगतीकरण. कारण पवित्र आत्मा जर आम्हाला मिळाला तर पुढे काय होणार आहे या गोष्टी आम्हाला प्रभू दाखवतो. प्रभू दाखवतो का? कारण आत्मा मनुष्याच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. परवाच मला अनुभव आलाय. पर हा शुक्रवारच्या दिवशी इतकं धूर्तपणा सैतान, पण प्रभू आमच्या पक्षाचा होता, आम्ही जिंकलो. इतकं दुष्टपणा, जर प्रभूने निवडलेलं असतं तर प्रभू दूध पाठवून आपल्या लेकरांचं रक्षण करतो. हे माझ्या जीवनाच्या गवायत फलक नंतर उपाय पडतात. विजय हा प्रभूचाच आहे या घडला. किती सैतानिक. मी इतकं शिकलोय महिन्यामध्ये, मी सांगितलं ना तुम्हाला, आजच पुन्हा बोलतो मी. इतकं डेंजर परिस्थिती. म्हणून मी हमेशा सांगतो हा लग्नविधी ना हा फार डेंजर झोन असतो. हे मी शिकलोय. आज आपण ख्रिस्ताची लवरी म्हणतोय, आज आपण प्रभूची दुल्हन म्हणतोय, तर आज माझी संगती ख्रिस्ताबरोबर आहे. इथं बायबल सांगतंय जेव्हा त्याची माझी संगती येते, त्याचा जो आत्मा आणि माझा आत्मा एक होतो, ते तर कोणी तोडू शकत नाही. पण ज्या वेळेस आमच्या थोडी जागा मिळते तर सैतान टपलेलं आहे. बदल सैतान टपलेलं आहे. कोणाला फसवू आणि कोणाला गिळू. पण त्यावेळेस मी जागा कोणाला देतोय? त्यावेळेस मी जर वचनाला जागा दिली, हे प्रभूला आवडणार आहे, प्रभूच्या वचनात नाही, तर जेव्हा वचनातला नाहीये जीवन व्यर्थ होऊन जाईल. हे बायबल सांगते. आज आम्ही लास्ट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलंय. आज आपल्याला जर तारण्यात जायचंय तर आपण आपलं जीवन त्या परमेश्वराच्या हातात समर्पण करावं. कारण जगात कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये. त्याची इच्छा नाहीये. अरे मग आज जर आपण एवढे वचन खातोल, वचन कळतील, पण जर आम्ही जर त्या परमेश्वराच्या विरुद्ध वागतोल तर काय फायदा होईल का? नाही होणार. नाही होणार. आज जर जीवनात खरोखर फायदा कमवायचा असेल, जीवन ब्लेसिंग कमवायचं असेल, तर काय ही माझी जोडी तुटली का? ही माझी जोडी तुटली का? आणि ज्यावेळेस ही जोडी माझ्या जीवनातून तुटेल तर माझं जीवन हे व्यर्थतेचं जीवन असेल. आणि कुठल्या आत्म्याचा नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा नाहीये. प्रभूची इच्छा नाहीये.
आज हा जोडीचा पॉइंट आहे. आपण संडेला पाहूया, कारण खूप मोठा मेसेज आहे हा. ही जोडी का फुटते, आत्मा प्रगटीकरण का निघून जातं, याचं कारण काय, हे आपण नेक्स्ट संडेला पाहूया.